आईसोबत शेतात गेलेल्या 2 सख्ख्या भावंडांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पैठण तालुक्यातील राजापूर या शिवारात ही घटना घडली आहे. आडू येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची राजापूर शिवारात गट नंबर 26 मध्ये 2 एकर शेती असून त्यांच्या स्वतःच्या शेतात आज मंगळवारी कृष्णा फणसे यांची पत्नी वर्षा फणसे व त्यांची 2 मुले प्रणव व जय असे 3 जण सकाळी गेले होते. वर्षा फणसे ही शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे एकटी जमा करत होती. तसेच त्यांची दोन्ही मुले बाजूला खेळत असताना वर्षा हिची नजर चुकून कठडे नसलेल्या विहिरीकडे ते 2 जण गेले व तेथे खेळत असताना त्यांचा तोल जाऊन लहान मुलगा प्रणव वय 6 व मोठा मुलगा जय हा 9 वर्ष या 2 सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीत पडलेल्या आवाजामुळे वर्षा ही विहिरीकडे पळत सुटली. तिने आरडाओरड केल्यानं आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. नंतर ताबडतोब सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीड जमादार अफसर बागवान व रणजित दुल्हत यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीनं प्रणव याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच मोठा मुलगा जय याचा मृतदेह लवकर सापडत नसल्यानं शेवटी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले. यानंतर इन्चार्ज विनायक कदम, फायरमन रितेश कसुरे, छगन सलामतबाद, कमलेश सलामतबाद, विशाल गरडे, रावसाहेब जाधव, रावसाहेब वाकळे, रामदास राऊत यांनी परिश्रम घेऊन विहिरीतील गाळात खाली जाम पाण्यात फसलेले जयचं प्रेत बाहेर काढले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली आहे. प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस, बुलंद आवाज, विहा मांडवा.